नमस्कार मित्रांनो, मी शांतनू आणि खूप दिवसांपासून आपण बघितलेलं चॅनलवर आपण अपलोड केलेलं की तर बेसिक्स मास्टर क्लास आहे आपल्याकडे. बेसिक्स मास्टर क्लास म्हणजे हा कोणासाठी की बिगिनर्ससाठी की ज्यांना काहीच येत नाही मार्केटमध्ये. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल बघूया आपला फर्स्ट स्टेप काय असणार आहे की व्हॉट इज फॉरेक्स ट्रेडिंग. आता फॉरेक्स ट्रेडिंग काय असतात की खूप जण म्हणतात लिगल इलिगल, तो इश्यू आपला नाही आहे. आपल्याला एक्झॅक्टली शिकायचं आहे की फॉरेक्स ट्रेडिंग काय असतं, देन आपण ट्रेड कसं करायचं ते पण सांगणार. सर्व सांगतो, फक्त ॲक्टिव्ह राहा. आता फॉरेक्स ट्रेडिंग एक्झॅक्टली काय आहे? फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय की जे ग्लोबल मार्केट असतं, म्हणजे पूर्ण जे वर्ल्डचं जे मार्केट असतं, तिथं खूप साऱ्या करन्सीज असतात. लाईक इंडियन करन्सीज, INR, युरोपियन JPG, अशा खूप सारे जॅपनीज करन्सीज वगैरे प्रत्येक गोष्टीचे करन्सीज असतात. पाऊंड असतात, काय काय खूप सारे करन्सीज असतात. तर एक्झॅक्टली फॉरेक्स मार्केट काय असतं? एक्सचेंज ऑफ करन्सीज, म्हणजे करन्सीजचे एक्सचेंज करतो आपण. अँड जेव्हा करन्सीची रेट वाढतील तेव्हा आपण बाय आणि सेल करणार. देन सेकंड आपला मुद्दा आहे करन्सीज. आता बघूया आपण करन्सीज कोणत्या कोणत्या असतात. लाईक मेजर करन्सीज, मायनर करन्सीज आणि या सर्व करन्सी पेअर्स आहेत. लाईक इथं बघितलं तुम्ही ब्रिटिश पाऊंड आणि US डॉलर्स, म्हणजे याच्यात काही मेजर आणि मायनर करन्सीज असतात. जे आपण ट्रेड करतो ते आहे युरो USD, देन USD JPY, अशा खूप सारे करन्सी, USD CAD, या करन्सीज आपण ट्रेड करतो. म्हणजे ज्या मेजर करन्सीज आहेत त्यात आपण ट्रेड करतो. तर ते कळेल तुम्हाला पुढं म्हणजे काय असतं मेजर मायनर. तर बघू शकतात ब्रिटिश पाऊंड, US डॉलर यांचं काय असतं, जे करन्सी पेअर्स असतात, जॉईंट पेअर्स असतात, त्यात आपण ट्रेड करतो. आता पुढं बघितलं ना आपण क्रॉस करन्सी पेअर्स आहेत काही. क्रॉस करन्सी पेअर्स म्हणजे बघितलं आता युरोमध्ये कोणत्या पेअर्स आहे, युरो JPB, तर युरो CHF. आता तुम्ही मागच्या याच्यात बघा JPB CHF काय असतं. CHF बघितलं स्विस फ्रान्स, म्हणजे जी फ्रान्सची करन्सी असते ती असती. त्याच्यानंतर युरो एवढी, एवढ्या सर्व काय क्रॉस करन्सीज आहे. ते न्यूझीलँडचं आणि अजून एक काहीतरी करन्सी आपल्याला नाही माहिती ते, बट बघू आपण. आता पुढं आहे फॉरेक्स आर्स असतात, म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये कोणत्या तासाला काय घडतं, काय आपण कसं, म्हणजे सेशन्स असतात, काही सेशन्स असतात. तर त्या सेशन्समध्ये आपण कसं ट्रेड करतो ते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल इंडियन टाईम आहे 3:30 ते 10:15 न्यूझीलँडचं सेशन असतो. देन इकडं इंडियन सेशन पण बघू शकता तुम्ही 9 to 7:30, म्हणजे हे सेशन्स असतात. जेव्हा इंडियन सेशन चालू होतं तेव्हाच आपण मॅक्स म्हणजे करून ट्रेड करतो. जेव्हा व्हॉल्यूम जास्त होतं. आता व्हॉल्यूम इक्विडिटी काय असतं ते सर्व सांगतो मी तुम्हाला पुढे. तर हे सर्व करन्सी पेअर्स याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकताच आणि बघू शकता की कसं काय वर्क करतं मार्केट. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवू आपण आणि त्यात सर्व म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, या व्हिडिओच आपण सर्व पॉईंट्स बघतोय. फॉरेक्स मार्केटचे काय काय पॉईंट्स असतात, देन आपण प्रत्येक पॉईंटवर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार. तर व्हॉट इज, आता आपण शेअर मार्केट वगैरेमध्ये बघतो की एक्झॅक्टली आपला प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट होतो. तर प्रॉफिट तिथं कॅल्क्युलेट होतो डायरेक्ट INR मध्ये होतो की ₹10 प्रॉफिट झाला, ₹20 प्रॉफिट झाला. तर फॉरेक्समध्ये प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो ते बघूया. तर पिप्समध्ये कॅल्क्युलेट केला जातो. आता पिप्स म्हणजे काय असतं, अ पिप इज मेजरमेंट ऑफ मुवमेंट इन फॉरेक्स ट्रेडिंग. म्हणजे जे मुवमेंट होतं फॉरेक्समध्ये, जे काही करन्सीमध्ये किंवा जे काही प्राईजमध्ये मुवमेंट होतं, तर ते आपण पिप्समध्ये कॅल्क्युलेट करतो. एक्झॅक्टली यूज टू डिफाईन टू चेंज इन व्हॅल्यू बिटवीन टू करन्सीज. आता दोन करन्सीमध्ये जे व्हॅल्यू चेंज होतात त्या पिप्समध्ये होतात. ते आपण म्हणजे त्यातून आपलं प्रॉफिट पण हे होतं. आता एक्झॅक्टली पुढं आपलं आहे म्हणजे व्हॉट इज लॉट साईज आणि प्रॉफिट आपण कसं कॅल्क्युलेट करतो. आता इथं पिप्स आहे. आता तुम्ही गोल्डमध्ये जरी बघितलं, आता गोल्डचा आपण चार्ट ओपन करूया. एक्झॅक्टली काय सांगतो मी तुम्हाला. ट्रेडिंग व्ह्यूचा हा चार्ट आहे आणि यात आपण गोल्डचा चार्ट ओपन करूया. गोल्डचा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला इथे एक व्हॅल्यू दिसते. व्हॅल्यू काय दिसते, 2368.01 अशी काहीतरी समथिंग व्हॅल्यू दिसते. आता ती व्हॅल्यू जर या म्हणजे फॉर्मॅटने बघितली तर कशी येईल, 26 काहीतरी समथिंग पुढं पुढं एवढं सर्व होईल. तर ते कसं कॅल्क्युलेट होतं ते पण आपण बघूया. पुढं आहे आपलं लॉट साईज. आता जसं आपण लॉट साईज त्यात टाकू त्या प्रकारे तुमचा प्रॉफिट कॅल्क्युलेट होईल. जेव्हा लॉट साईज स्टँडर्ड लॉट असतो, स्टँडर्ड लॉट म्हणजे त्यात असतात 1,00,000 युनिट्स. 1,00,000 युनिटची जेव्हा आपण लॉट साईज टाकतो तिथं म्हणजे मार्जिन पण तेवढंच जास्त लागतं. बट आता सांगतोय मी एक्झॅक्टली काय असतं लॉट साईज. तर याच्यात 4 प्रकारच्या स्टँडर्ड लॉट साईज असतात.
एक स्टँडर्ड असते, देन सेकंड मिनी असते, देन थर्ड मायक्रो अँड नॅनो. तर यातलं नॅनो सोडून द्या तुम्ही. नॅनोचं आपल्या काही काम नाही, म्हणजे तेवढ्या प्रॉफिटमध्ये तर पाणी पण विकत नाही घेता येणार. नॅनो सोडून द्या. मायक्रो, मिनी आणि स्टँडर्ड ह्या 3 लॉट साईज बघूया आपण. आता मायक्रो लॉट साईज काय असते, जिथं 0.01ने आपण ट्रेड करतो. 0.01ने आपण ट्रेड केल्यानंतर आपण बघतो की 1000 युनिट्स आपल्याकडे आहेत. तर यात प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट होईल, जेव्हा 0.01ने आपण ट्रेड करू. हा इथं बघू शकता 1000चा युनिट्स. 0.01ने जेव्हा आपण ट्रेड करू, जेव्हा मार्केट किती व्हॉल्यूम 0. आपलं बघू पर पिप आपल्याला कॅल्क्युलेट प्रॉफिट किती होईल. पर पिप प्रॉफिट असणार आहे आपला $0.10. आता पिप्सचं आपण बघितलं मागं $0.10. आता हे किती पर पिप मीन्स केव्हा, हा लास्टचा जो आहे तो सोडून द्यायचा. तो खूप मिनी म्हणजे एकदम मायक्रो असतो, तो मूव होत असतो, बट त्यातून काही फरक नाही पडत. हे जे आहे आपल्याला, हे जे शेवटचे लास्ट 4 आहे ते आपण बघूया. जेव्हा हा जो व्हॅल्यू आहे ती चेंज होते 1 2 समथिंग काय होते, तेव्हा लास्टची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर 1 पिप, देन सेकंड लास्ट व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर आपण बघितलंय की स्कूलमध्ये आपण बघतो 1000 प्लेस, 100 प्लेस, युनिट प्लेस, त्याच प्रकारे काहीतरी आहे. तर लास्ट व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर हा जो सेकंड लास्ट आहे तो चेंज झाल्यानंतर 1 पिप, देन सेकंड पिप म्हणजे 10 पिप्स, 20 पिप्स, 30 पिप्स, 40 पिप्स, अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतो. जेव्हा लास्टचं वरती खाली किंवा काही होतं, तेव्हा आपलं इथं 9 पिप्स, म्हणजे जेव्हा आपला हा 10 हा पुढचा व्हॅल्यू वाढेल तर तेव्हा आपण 9 पिप्स इथं कॅल्क्युलेट करूया. म्हणजे आता 4th आहे तर 4 पिप आपला प्रॉफिट असणार. आता आता हा प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट होतोय तो बघूया. 0.01ने 0.10 पर पिप प्रॉफिट, 0.10 पर पिप. जेव्हा हा जो आहे हा व्हॅल्यू आहे जो 4चा 5 झाल्यानंतर आपल्याला 1 पिप प्रॉफिट होणार, कळतंय तुम्हाला. तसंच असतं स्टँडर्ड लॉटचं. स्टँडर्ड लॉटमध्ये काय असतं, 10,000 साईज असते. 0.10चा स्टँडर्ड लॉट असतो. तर इथं प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट होतं, जेव्हा एक पिप मूव्ह करते ना, जेव्हा आता हा 4 आहे, हा 4 जेव्हा 5 होईल तेव्हा आपल्याला प्रॉफिट असेल $1. देन 6 होईल तेव्हा $2, असं आपलं आहे. देन मिनी झाला आपला. स्टँडर्ड लॉट साईजवर येऊ आपण. स्टँडर्ड लॉट साईज सहसा ज्यांचं कॅपिटल जास्त असतं तेच ट्रेड करतात. आपण काय करत नाही, किंवा आपलं कॅपिटल कमी आहे, म्हणजे आपण इंडियन्स जरी बघितलं ना तर कॅपिटल कमी आहे, त्यात आपण काही ट्रेड करत नाही. तर तिथं बघितलं ना तुम्ही, स्टँडर्ड लॉट टाकला, एक पीप मूव्ह झाल्यानंतर आपल्याला $10चा प्रॉफिट होतोय. हा एक पीप मूव्ह झाला, देन आपल्याला $10चा प्रॉफिट होतोय. $10 मीन्स खूप झाले, लाईक 1000 रुपीज समथिंग. तर आता बघू शकता तुम्ही, लॉट साईज पण कळालंय तुम्हाला, लॉट साईज काय असतात. आता म्हणजे हे काय होतं एक्झॅक्टली, स्क्रीनशॉट काढून ठेवा यातलं तुम्ही, म्हणजे किती लॉट टाकल्यानंतर तुम्हाला किती प्रॉफिट होणार यावर कळतं ते. देन आता मुद्दा हा आहे की फॉरेक्स लीगल आहे की इलिगल आहे. आता इलिगल कसं असतं की फेमा ॲक्ट इज रेग्युलेटरी. आता म्हणजे एक्झॅक्टली काय माहिती का, जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, RBI जे आहे, त्यांनी फॉरेक्स बॅन केलेलं आहे. आता फॉरेक्स बॅन करण्याचं कारण पण आहे काय, जो ब्लॅक मनी असतो ना तो फॉरेक्समध्ये टाकल्यानंतर वाईट करता येतो. आता काही गोष्टी इंडियामध्ये बॅन आहे, की हे एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय असं धरून चला, की आता फॉरेक्स लीगल ऑल इलिगल काय असतं, म्हणजे फेमा ॲक्ट नावाचा ॲक्ट केला आहे रिझर्व्ह बँकेने, जो आहे तो फेमा ॲक्ट केला आहे. तर फॉरेक्स म्हणजे डायरेक्ट ट्रान्झॅक्शन झालं, तर डायरेक्ट ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपण बघू शकता की आपण सीज होणार, ते ED वगैरे काय सिस्टम असतं ते असतं, बट तरी आपण इंडियामध्ये ट्रेड करू शकतो. आता तुम्ही म्हणाल कसं, तर जेव्हा आपण इंटरनॅशनल पेमेंट करतो, जेव्हा INR डायरेक्ट दुसऱ्या देशात पाठवतो, तेव्हा हा जो ॲक्ट आहे तो व्हायोलन्स होतो. बट जेव्हा आपण पैसे इंडियातच ठेवतो आणि ट्रेड करतो आणि विड्रॉल पण इंडियातूनच घेतो, तेव्हा आपल्याला कोणताही ॲक्ट लागत नाही. त्याला म्हणतात P2P ट्रान्झॅक्शन. आता P2P ट्रान्झॅक्शन काय असतं, P2P स्टेट्स फॉर पर टू पर, म्हणजे इंडिया टू इंडिया, विच मीन्स दॅट पेमेंट इज मेड डायरेक्टली फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. ते एक्झॅक्टली काय असतं, जेव्हा थर्ड पार्टी पेमेंट होतं ना तेव्हा फेमा ॲक्ट म्हणजे होणारच, व्हायोलेंट होणारच. तर P2P नावाचं एक सिस्टम असतं की जेणेकरून आपले पैसे इंडियातच राहून ट्रेड होतं आणि यातून आपल्याला म्हणजे लीगल तर आहे. काही ब्रोकर्स, आता यात ब्रोकरचं आता पुढं बघूया आपण, ब्रोकरचं काय सिस्टम असतं. काही ब्रोकर्स आहेत की जे ट्रेड करू देत आहे आणि RBIने ब्रोकर्स बॅन केले. त्यातलं तुम्ही लिस्ट बघू शकता, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकून देईल किती ब्रोकर्स बॅन आहे
आणि कोणते कोणते ब्रोकर्स चालू आहे. ट्रस्टेड ब्रोकर्स पण मी सांगतोय. आता तुम्हाला ट्रेड करायचं आहे, यात तुम्हाला अकाउंट उघडावं लागेल, बरोबर? आणि काहीतरी प्लॅटफॉर्म शोधावं लागेल. लाईक आपण इंडियन मार्केटमध्ये बघितलं की एंजल वन, देन झिरोदा, ग्रो, असे खूप सारे ब्रोकर्स आहेत. तसंच फॉरेक्सचे पण ब्रोकर आहे, लाईक एक्सनेस, एक्सएम, आपल्याकडे एक आहे काय फॉनिक्स, फोने एफएक्स, देन असे खूप सारे ब्रोकर आहे. तर यातून आपल्याला म्हणजे बेस्ट ब्रोकर आपण म्हटलं की एक्सएम आणि एक्सएम म्हणजे काय असतं, यात ब्रोकर असतात, यात आपले पूर्ण ट्रान्झॅक्शन जे असतात ते ब्रोकरकडे असतात. आणि हे तुम्ही बघताय की MT4, मेटा ट्रेडर 5, आपण याला MT4, MT5 म्हणतो. तर MT4 आणि MT5 हे काय? तर हे आहे प्लॅटफॉर्म आहे ट्रेडिंगचे. आता तुम्ही असं नाही की म्हणजे तुम्ही दुकानात गेलेत आणि डायरेक्ट पैसे देऊन आलेत आणि काही घेतलंच नाही. तर हे आहे, हे समजा हे दुकान आहे, तुम्ही इथं पैसे देतायत आणि या काकांकडून जे आहे ते सर्व विकत घेताय किंवा देताय त्यांना. तर यांचं काम तेच असतं की ट्रेड एक्झिक्यूट करायचा आणि ट्रेड घ्यायचा. तर तुम्ही इकडं अकाउंट उघडा आणि देन यात तुम्ही रजिस्टर करून घ्या तुमचं अकाउंट. तर याच म्हणजे आपलं काही कन्सेप्ट समजले असतील किंवा काही चुकलं असेल, काही काय असेल ते. बट आपला फर्स्ट व्हिडिओ होता म्हणून थोडं समजून घ्या. काय यात समजा काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. आपला WhatsApp ग्रुप आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला. तो पण तुम्ही जॉईन करा आणि सपोर्ट दाखवा, जेणेकरून आपण अजून जास्तीत जास्त व्हिडिओज टाकू आणि माझा कॉन्फिडन्सही वाढेल. कारण फर्स्ट टाईम व्हिडिओ शूट करतोय, ज्याने ते बरोबर नाही वाटत. म्हणजे एक्झॅक्टली चुकलंय, काही काही गोष्टी चुकता पण आहे. बट चालतंय तेवढं. धन्यवाद.